कालच्या सभेमध्ये पाहिलं, बारामतीमधल्या भाषणात शरद पवार यांनी मिमिक्री केली आणि ती प्रचंड गाजलीही, व्हायरलही झाली. वेगवेगळ्या रील्सही या भाषणाच्या पाहायला मिळतात. पण कुणाची मिमिक्री केली, या भाषणाच्या वेळेस परिस्थिती काय होती हे तुम्हाला कळलेच असेल. नसेल समजलं तर सांगते, थांबा. त्यासाठी एकदा हा व्हिडिओ पहा. या सगळ्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आलं नाही. खरं एकोपा राहिला पिढ्यानपिढ्यात हातात, तुटायला वेळ लागत नाही. हा प्रकार आहे बारामतीमधील. अजित पवार यांना आपल्या भाषणात अश्रू अनावर झाले होते. यानंतर दुसऱ्या दिवशीच बारामतीमध्ये शरद पवार यांची सभा झाली आणि या सभेत शरद पवार यांनी मिमिक्री करत अजित पवार यांची खिल्ली उडवली होती. कालच्या सभेमध्ये बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगला होता. दोन्ही उमेदवार पवार कुटुंबियातील असल्याने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष बारामतीच्या निकालाकडे लागलं होतं. अस्तित्वाची लढाई असल्यामुळे अजित पवार कसून कामाला लागले होते. प्रचारादरम्यान कन्हेरीतील सभेत अजित पवार यांनी स्टेजवरून जोरदार टोलेबाजी देखील केली. आणि त्यांचं राहणीमान आता काय इथं मिठी मारतो का काय भेटायची, जरा ये बेटा तिथं बस, बेटा बस. मात्र टोलेबाजी करत असताना अजित पवार यांना अश्रू अनावर झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपली चूक झाली होती, मात्र यावेळी साहेबांनी चूक करायला नको होती. बारामतीमधून मीच आधी अर्ज भरणार होतो, पण साहेबांनी युगेंद्र पवारांचा अर्ज भरला. माझी आई देखील सांगत होती अर्ज भरू नका माझ्या दादाच्या विरोधात, असं सांगताना दादांना अश्रू अनावर झाले. आई सांगतेय की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. दादांच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी बारामतीमध्ये युगेंद्र पवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. सभेत बोलताना शरद पवारांनी लोकसभेतील प्रचाराचा संदर्भ दिला. भावना फैलान होऊ नका, साहेबीची डोळ्यात पाणी आणची आणि मत द्या म्हणून सांगते, त्याला काही तुम्ही हे करू नका, भावना फैलान होऊ नका. लोकसभेच्या प्रचारात भाषा आक्रमक होती, मात्र कालच्या भाषणात भाषा वेगळीच असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. अर्थातच काय तर लोकसभेतील प्रचारावेळी भावनिक होऊ नको असं अजित पवार सांगत होते. मात्र कालच्या भाषणात स्वतःच भावनिक झाले असं शरद पवार यांना सांगायचं होतं. हे सांगत असताना शरद पवारांनी अजित पवारांची खिल्ली उडवली. घर एकत्र ठेवलं पाहिजे याच्याबद्दल दुसरा विचार कधी मनात आलेला नाही. अधिकार दिले सगळे, तुम्ही सांगा इथं काही फलानी काही जुने. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूने अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. अत्यंत चुरशीची ही लढत झाली होती. अख्खी पवार फॅमिली प्रचाराच्या मैदानात उतरली होती. मात्र अखेरीस युगेंद्र पवार यांचा बारामतीमधून पराभव झाला आणि अजित पवार प्रचंड बहुमताने विजयी झाले आणि पुन्हा अजित पवार यांनी लोकसभेत झालेल्या पराभवाची उणीव भरून काढल्याचं पाहायला मिळालं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.